हॅलो गाईज, खूप दिवसांनी व्लॉग शूट करते आहे. खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवस झाले. लिटरली किती 7 दिवसाच्या वर झालेत. मे बी 8-9 दिवस झालेत. फोन पण मी नाही यूज केला आहे. जे जवळचे आहेत माझ्या त्यांना माहिती आहे माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे काहीच शूट केलं नाही आहे. मी काहीच नाही, लिटरली मी मोबाईलसुद्धा बघितला नाही आहे. जाऊ द्या, माझ्याकडे नव्हताच. खूप जणांनी मला मेसेज पण केले. थँक्यू सो मच सगळ्यांना. मला विचारलं तुम्ही. हां, छान वाटलं मला. पण ज्या दिवशी ते मला विचारलं त्या दिवशी मे बी मी नव्हते अवेलेबल तुम्हाला रिप्लाय द्यायला. काही पण असू देत, खरं मला छान वाटते की हा कोणतरी विचारणारा आहे असं. लिटरली म्हणजे सगळ्या जणांचे मेसेज आलेले मला. मी जिथे काम करते माझ्या ऑफिसमधले सगळेजण क्लोज जे आहेत त्यांनी तर केलेच मला मेसेज. पण ज्यांना मी एवढं बोलत पण नाही, हे पण करत नाही, त्यांनी पण मला मेसेज केलेले. बोलत नाही मीन्स असं नाही की बोलत नाही, बोलते पण एवढं फार जास्त बोलत नाही. आता आपलं कसं असतं, जे क्लोज आहेत त्यांनी केलं तर आपल्याला ठीक वाटते, पण सगळ्यांनीच केलं मला. सो खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच. आणि खूप दिवसांनी आता व्लॉग शूट करते, त्यामुळे तो मला आधी पण म्हटलं होतं माझ्याकडं असं काही रेग्युलर तरी दाखवायला काय नसलं तर मला शूट करायचं नाही समजत. पण तरी पण काही जण असे आहेत, म्हणजे माझ्या फॅमिलीमधले आहेत किंवा माझे फ्रेंड्स आहेत, ते बोलतात की कर व्लॉग. तर तुम्ही विचारू नका कोण बोलतात ते. जे बोलतात त्यांना माहिती आहे कोणी मला बोललं आहे ते. तर आज आत्ता किती वाजल्यानंतर ओके, आता 2 वाजत आले आहेत. जेवण वगैरे मी झाले. ती आधीच मी क्लिप शूट केलेली, म्हणजे व्लॉग बनवणार असं काय नव्हतं, पण मे बी जस्ट बसलेली व्हिडिओ खूप दिवसांनी फोन हातात घेतला त्यामुळे मी ते शूट केलेलं. आवाज तुम्हाला मला माहीत नाही चांगला येतो आहे कसा आहे, तर माझा मला अजून पण आता असं एवढं पण छान म्हणजे चांगलं नाही वाटत आहे. थोडंफार तरी मला विकनेस आहे, आत्तासुद्धा आहे. पण घरात तरी किती दिवस तसं बसणार आहे ना. म्हणजे घरचे पण बोलतात जर तुझं दुखत असेल तर नसेल दुखत तर मग तू जरा हस. पण आता हसू कसं मी? जे मला होतं आहे ते मी सांगू पण नाही शकत आहे, दाखवू पण नाही शकत आहे. त्यामुळे म्हटलं जाऊ दे चला, म्हणून मी आता काही घरात शूट नाही करत आहे. मी बाहेर थांबले, दाखवते तुम्हाला. आहे घराबाहेरचा व्ह्यू. आणि आम्ही स्वतः लावलेलं झाड आहे हे आंब्याचं, तुम्ही बघू शकता. याला तरी नाही आले, बट मागं एक आहे आंब्याचं झाड, त्याला आंबे आले होते जे आम्ही स्वतः लावलेले आहेत. ठीक आहे, तर 2 वाजलेत आता. जेवण वगैरे झालं, पण मी अजून आंघोळ नाही केली आहे. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. अमेजिंग. बसून मी आंघोळ करणार आहे. त्यानंतर आम्ही तिघे म्हणजे मी, माझा भाऊ आणि मम्मी थोडीशी म्हणजे घरचं जे काही सामान आहे ते आणायला जाणार आहोत बाहेर. म्हटलं तेच दाखवावं तुम्हाला, त्यामुळे आधी पहिलं तरी आवरून घेते, आंघोळ वगैरे करते, त्यानंतर आपण पुढचं दाखवते मी तुम्हाला. ओके, ठीक आहे. तर आता आंघोळ झाली आहे माझी. सॉरी, फॅन पण सुरू आहे, टी व्ही पण चालू आहे, पण नाही करू शकत मी कारण मला खूप जास्त गरम होतं आहे. एनिवे थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे. आत्ता वाजला 2:30. आता तर काय पाणी आहे, त्यामुळे आम्ही आता मे बी 3:30लाच जाणार आम्ही. त्यामुळे 1 तास आहे अजून. त्यात आवरते, नाहीतर मी आता काही आवरणार नाही कारण मेकअप करायची मला अजिबात इच्छा नाही आणि मी करत पण नाही. त्यामुळे आंघोळ केली तीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. किती ऊन आहे. आमच्या इथं गुलाबाला फुल आले. लाल नाही आहे, पिवळा गुलाब आहे आमच्या इथं. आहे गुलाबी पण तिकडे, पण त्याला फुलच नाही. असो, चला आपण जाऊया आता. म्हटली सीताफळ आता मी आल्यास दाखवतो तुम्हाला. आता आपण जाऊन येऊया, मग दाखवूया.
सो चला आता आम्ही चाललोय. ड्रायव्हर काका गाडीचा दार उघडा. कोण बसते रे इथं एवढी शीट माग. तर हे आहेत आमचे दादा. त्याला नाही यायचंय व्हिडिओमध्ये. याचं कारण मागचा ब्लॉग आहे, ज्यांनी बघितलंय त्यांना माहिती आहे. मम्मी तू माझा मागचा ब्लॉग बघितलास होय? मम्मीचं काय नसतंय, मम्मी ती माझी व्हिडिओमध्ये. तर चला तिथे गेलं दाखवतो, कारण फार मोठा ब्लॉग होता मग. हे बघा माझ्या भावाचे मित्र. जस्ट आता गेले ते म्हणत होते येऊ द्या म्हणून, पण माझ्या भावाने नाही घेतलं त्यांना गाडी. हे बंद आहे. खाली कर किती हा आहे हायवे. ते मिनिमम 5 मिनिटं लागतात आम्हाला हायवेपर्यंत, हायवेला टच द्यायला. आणि बघा हायवे कसला व्ह्यू आहे. हा मुंबई फेल आहे इथं. बघा थोडस हसलेलं. बस बंद पडली वाटतं. आणि आता आपण जाणार आहोत छोट्याशा गुफेमध्ये. काय म्हणते ग मम्मी याला? बोगदा बोगदा. इकडे काय एवढूसा पूल आहे, त्यात खंडीवर मोठ्या 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 गाड्या घालतात. काय करणार आता. हे आहे छोटासा बोगदा. हॉर्न वाजव मोठा. पोलीस अंकल. हे बघा मिनी गोवाचा बोर्ड इथं लागलाय. हे असते ट्रॅफिक जाम करणारे लोक. भर रस्त्यामध्ये दोघं टाकून गाडीवर गप्पा मारायलेत. चला तिथे गेल्याच भेटूया आता. लावायला जागा असते, संध्याकाळी गाडी लावायला जागा लागते. हा बघा इथं पण बसलाय तो एकटाच. दिसला का? तुम्ही कुठं आहेस? किती दिवसांनी मी आले बाहेर. 7 दिवसाच्या नंतर बाहेर आले. हा येणार आहे. असं की कोण नसेल आता मध्ये. दुपारी आलो ना आम्ही, त्यामुळे कोण नसणार आता. हे आहे माझं सेक्शन. त्यांचं घेतात, त्यावर मी माझं घेते. पावडर नाही लावत मी, पावडरचं नाही. हां हे स्क्रब्स, फेसवॉश तुम्हाला दाखवायचा होता, कारण मला भरपूर जण विचारतात.
त्यामुळे मी इथं फेस वॉश पण दाखवेल तुम्हाला. हे नाही वापरत मी. म्हणजे आम्ही पहिले यूज करत होते पण आता नाही करत. मला एवढा इफेक्टिव्ह नाही वाटला, म्हणजे एवढा काही जाणवला नाही. हा पण मी यूज केला, याचा पण मला काही आता लास्ट टाईम मी हा घेऊन गेलेली. हा पण मला काही सूट नाही झाला. त्यामुळे जे झालं आहे ते मी दाखवेल तुम्हाला, घ्यायच्या टाईमला दाखवेल, आता नाही. सो आता यांच्यासोबत जे काय घरचं सामान वगैरे लागते ते मी घेते. आणि हे भांडे घासणं हे माझं काम आहे, त्यामुळे हे पण माझं सेक्शनमध्ये येते. त्यामुळे हे मी घेते, कारण याने मला जरा भांडे घासायला सोपं पडतं. ते त्यांचं घेतात तर मी माझं घेते सामान. असं पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ करायला थोडंसं वेगळं वाटतं, पण इथं कोण नाही आहे त्यामुळे किंवा मी माझ्या सेक्शनमध्ये आले ते तुम्हाला दाखवते मी. तर भरपूर जण मला माझ्या फेस वॉशबद्दल विचारत होता ना तुम्ही, जे पण कोण विचारत होते त्यांच्यासाठी सांगते. तर हा आहे तो फेस वॉश, हा जो की मी सध्या आता यूज करते, पतंजलीचा. भरपूर जणांना सांगितलं पण हा माझ्या स्किनला आता सूट होते, त्यामुळे मी हा यूज करते. मे बी 1 मंथ झालं. हां, आणि हा एवढा जास्त लागत पण नाही फेस वॉश. खूप कमीमध्येच माझी स्किन एवढी छान झाली. सो मी हा एक घेतला आहे, म्हणजे घेतो आहे मी. हा लावायला सुरू झाल्यापासून हा दुसरा आहे फेस वॉश, त्यामुळे हा कमी लागतो, एवढा जास्त नाही लागत. शॉपिंग दादा माहीत वाटते खरं. हे पण लागते, खूप महत्त्वाचं आहे हे. काय मनुके नाही आहेत, संपलेत. ते घेतलंय. और ये बहुत ज़रूरी है, नमक हो टाटा नमक, और हम टाटा नमक खाते हैं. आता फायनली मी आले माझ्या सेक्शनला. सगळं झाल्याच्या नंतर, म्हणजे झालं नाही अजून, मम्मी आणि भाऊ घेतोय, पण मी आले माझ्या सेक्शनला. सो चला दाखवते. ना खूप दिवसापासून ना ॲक्च्युली खायचं होतं, बनवणार आहे हाताने. म्हणजे रेसिपी तुम्हाला दाखवता येईल नाही माहिती, मलाच क्रेविंग होतं आहे खूप खायची, त्यामुळे मी आज हे घेणार आहे आणि बनवणार आहे. हा एक पॅक घेणार आहे. दोन्ही पण चिंग्सचेच आहेत, चिंग्सचेच प्रोडक्ट्स आहेत जे मी घेणार आहे. याच्यासोबत आता मला सॉसेस वगैरे घ्यायचे असतात, म्हणजे घरी तर आहेतच बघा, बट हे तर मला पाहिजे होतं जे मी घेतलं आहे फायनली. हे तर घ्यायलाच पाहिजे पावसाळ्यात. तर हे बारकं नाही आहे, त्यामुळे आम्हाला हे घ्यायलाच लागणार आहे, काय पर्यायच नाही आहे, हे घ्यायलाच पाहिजे आता. चला झालं आता आमचं घेऊन सगळं, ते बघू शकताय तुम्ही सामान. झालं मम्मी सगळं घेऊन? किती वेळ घालवलास? 4 वाजले. आणि हे आहे आमचं बिल, हे बघा. This is our bill. फक्त इतकुसच झालंय.
बॅक टू होम. जाऊया आता परत घरी आपण. मम्मी किती हजाराचं सामान घेतलीस? असं नाही 6,000. 5,800 म्हणजे 6,000. 200 रुपये कमी. 6,000चा किडा. असो महिन्यात ना एकदा. चला जाऊया घरी आता. शूट घेतलेलं म्हणजे त्याला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आवडत नाही, त्यामुळे त्याचं शूट मी घेत नाही. मम्मी आहे इथं समोर, मम्मीला पण दाखवू शकत नाही कारण तिला दाखवलं की मग तिचं रिॲक्शन असं असतं, दात दाखवते ती, म्हणून नको. हे बघा